गावचे सरपंच डॉक्टर कवठेकर, आमचे सर्वात प्रेमळ अमितजी, खूप छान महात्मा आहे. आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढा चांगला मुक्ती बघितला नव्हता महाराज. तसे बाकीचे सगळे चांगले आहेत. एखाद्याला नावडले तर दुसरे खराब आता होत नाही. हनुमानजी भोसले बुलढाण्यावरून मुख्य महात्मा आले. अनिल पवार टेंभुर्णीवरून महात्मा आले. अनेक संचालक महात्मा येत आहेत. आमचे दादा खांदेरीचे आहेत, डाकबरोबर आलेले, कमी आमचे भाऊ हरपळेचे आहेत, आमचे अशोक तात्या आहेत, म्हणजे जवादे महात्मा आहे, तुमच्या भागातला महात्मा आहे, आमचे मनुष्य महात्मा आहे. आणि दास बरोबर कायम खंबीर होते रूपानं जे उभे असतात, म्हणजे सतीश शावाळे, म्हणजे 4 किलोमीटरवरती 8 महात्मा जरी असले तरी दास बरोबर ते येतात. आणि 200 किलोमीटरवरती 2000 महात्मा असले तरी नाही म्हणत नाही. सतीश महाराज असा हा सुंदर माहोल आणि सुंदर गाव. आयुर्वेद सुद्धा अंतिम रचना खूप छान. त्यांच्याबरोबर नृत्यवाले सुद्धा अतिशय सुंदर, कडक आवाजामध्ये कडक महात्मा होतात. त्यांनी हा कार्यक्रम ठेवला इंगोले महाराज. आणि हे अतिशय सुंदर गाव आणि या गावातले सगळे भाविक सज्जन हे जरा गमतीचं बरोबर. आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून हा सुंदर सोहळा संपन्न होतोय. संत निरंकारी मिशन बद्दल बोलण्याआधी संत निरंकारी मिशन बद्दल काही गैरसमज समाजामध्ये आहेत त्याच्याविषयी बोलणं मला योग्य वाटतं. कारण जोपर्यंत आपण घाण काढत नाही तोपर्यंत चांगलं भरता येत नाही. लोकांना वाटतं निरंकारी होणं म्हणजे देवाला सोडून देणं. कुणालाही निरंकारी सत्संगासाठी बोलवलं तर ते महात्मा म्हणतात तेच का ज्याने देव सोडलाय, किंवा जिथे गेल्यानंतर देवाला सोडावं लागतं. ज्यांच्याही कानावरती आवाज जातो, घरात बसून ऐकत असतील, दारात बसून ऐकत असतील, चौकात बसून ऐकत असतील, वेद ग्रंथ शास्त्र पुराण त्या सगळ्यांच्या कुठल्याही ओळीवरती बोट ठेवा आणि त्या शास्त्राप्रमाणे देव दाखवण्याचं काम निरंकारी मिशन करते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निरंकारी मिशन देव मानत नाही असं नाही. निरंकारी मिशन देवाशिवाय काहीच मानत नाही महाराज. हे जगातलं ठिकाण आहे. देवाची परिभाषा काय आहे? शास्त्राने देव कसा सांगितलेला आहे? आपण संतांना मानतो पण आपण संतांचं मानतो. संतांना मानलंच पाहिजे पण त्याबरोबर संतांचं सुद्धा मानतो. संत काय सांगतायत याचा विचार केला पाहिजे. मग अनेक साधू संतांच्या पासून आपण जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर आद्य शंकराचार्य भगवान शंकर यांनी या देवाची परिभाषा त्या जगाला समजावून सांगताना माता पार्वतीला जे ब्रह्मज्ञान दिलं त्या ब्रह्मज्ञानामध्ये खूप सुंदररित्या समजावून सांगितलं की हे पार्वती, कारण पाण्याचा ग्लास आहे थोडं 2 तास प्रचंड आजारी होता. म्हणजे अंथरुणातून बाथरूमला सुद्धा जाता येत नाही एवढा बेड रेस्टवरती होता. महात्म्यांना फोन करण्यासाठी 3 वेळा फोन हातात घेतला की मला कुणीतरी उद्या ऍडजस्ट करा, यायला जाणार. मग दासने विचार केला की महाराजांना ऍडजस्ट करण्यासाठी विचार करण्यापेक्षा गुरुला अभ्यास करू की खूप ताकद नाही. आज आलाय तुमच्या समोर मी गुरुची ताकद. माता पार्वतीला
सगळेजण प्रश्न विचारायचे की तुझा जो नवरा आहे, तुझे जे मिस्टर आहे, हे कैलास पर्वतावरती जाऊन कुठल्या देवाचं ध्यान करतात? तुमचे मिस्टर सगळ्या जगाचे विश्वाचे देव आहेत आणि भगवान शंकर जर विश्वाचा देव असता तर भगवान शंकर मग कुणाचं ध्यान करतायत? मग असं महिलांच्या चर्चा असते ना. मग माता पार्वतींना पण प्रश्न पडला की खरंच आहे ते विश्व निर्माण करणारा माझा पती, मग हा कुणाचं ध्यान करतो बाबा? मग भगवान शंकर घरी आले. घरी आल्यानंतर माता पार्वतीने विचारलं की तुम्ही कुणाचं ध्यान करता? तुम्ही तर स्वतः देव आहात, स्वयंभू. भगवान शंकर हसले. भगवान शंकर म्हणले मी याचं उत्तर आता नाही देणार, कारण कोणत्याही अज्ञानीला लगेच ज्ञान द्यायचं नसतं. लगेच ज्ञान दिलं की त्या ज्ञानाची किंमत राहत नाही. मग ते म्हणले मी तुला उद्या सकाळी सांगेन. मग माता पार्वती म्हणजे मी जेवणच करणार नाही. आता महिलांचं माहिती आहे ना, म्हणजे एक असतो राज्य हट्ट, एक असतो बाल हट्ट आणि एक असतो स्त्री हट्ट. हे भयानक प्रकार असतो. स्त्री हट्टामुळे रामायण घडलं. प्रभू रामचंद्र गप बसले होते. सीता मातेला आमच्या हरण दिसला, आमच्या हरण धरून आणा, नाही सापडलं तर मारून आणा. धरून आणलं तर ठीक आहे, आपण अयोध्येला घेऊन जाऊ, तुमचं तेवढं नाव सुवर्ण हरण प्रभू रामचंद्राने आणला. नाही सापडलं तर मारून आणा, त्याची टोळी करून आले. प्रभू रामचंद्र म्हणजे मी जातो, घेऊन येतो. आपल्या हरणाच्या मागे गेलं, काय झालं? रावणाला सीतेला घेऊन गेला. तेवढं मोठं रामायण घडलं. स्त्री हट्टा पुढे प्रभू रामचंद्राचं चाललं नाही. आज पण हत्या करतो. आता त्यावेळी सुवर्ण मृग दिसला. आज आपल्याला काय दिसतं? घरच्या शेजारच्या घरात मोठी केली आहे, मला पाहिजे. त्यांच्या घरात गाडी आहे, मला पाहिजे. तिच्या अंगावर गाडी नाही, मला पाहिजे. तिच्या अंगावरची साडी पाहिजे, ते नक्की गाडी पाहिजे, ते नक्की गाडी पाहिजे. सगळं पाहिजे करता करता आमचा रामाचा वनवास संपायला तयार नाही. हात भरून गेलं तिच्या. स्त्री हट्ट भला मोठा लट्ट असतो. तो भल्या भल्याना म्हणत असतो. सगळ्यांचे डोक्याची पिसली मारा. स्त्री हट्ट पुरवता. मग आता पार्वती म्हणजे मी जेवण बनवणार नाही. आता त्या दिवशी रात्रभर भगवान शंकर उपाशी राहिले, माता पार्वती उपाशी राहिली. आणि सकाळी उठल्यानंतर मग भगवान शंकराने स्नान घेऊन सगळं झाल्यानंतर मग माता पार्वतीला ब्रह्मज्ञान दिलं. आणि म्हणून ज्या रात्री शंकर आणि पार्वती उपाशी राहिले, शंकराने उपाशी ठेवलं ज्ञान सकाळी देण्यासाठी, आणि माता पार्वती उपाशी राहिली की मला ज्ञान पाहिजे म्हणून तिला म्हणतात महाशिवरात्री. ते ज्ञान सगळ्यांनी भगवान शंकराने ते ज्ञान दिलं. ते ज्ञान देत ना भगवान शंकर माता पार्वतीला खूप छानपैकी समजावून सांगतात की ब्रह्मानंदम, मी कुणाचं ध्यान करतोय, नीट लक्ष द्या. लक्ष दिलं तर अलक्ष लक्षात येईल की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. त्या ब्रह्मानंदाचं परमसुख देणारे एक ज्ञानाची मूर्ती आहे भगवान शंकर. कुणाचं ध्यान करतायत बघा. केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम, त्यात कशी द्वंद्व नाहीये, एकच आहे तो. एक हरी आत्मा जीव शिव स्वान वायात ब्रह्मांड आली. आत्माचं ज्ञान मात्र आहे, आत्मत्व हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती आणि प्राप्तीची वार्ताच नाही. भगवान शंकर म्हणतात की द्वंद्वातीतम त्रिगुण रहितम. त्रिगुण, तीन गुणापासून वेगळा येतो. त्रिगुण रहितम सद्गुण तम नमामि. एकदम
भगवान शंकर कोणाचं ध्यान करतायत? एकदम नित्यम, जो नित्य आहे, विमलाचलम, जो येत नाही जात नाही, सर्वधी साक्षी भूतम, म्हणजे तो सगळ्यांच्या समप्रमाणात व्याप्त आहे, भावातीतम, म्हणजे देव कोणाला दिसतो? देव भावाचा भुकेला आणि त्याचाच दुष्काळ त्याला. भाव शुद्ध पाहिजे. त्रिगुण रहितम, द्वंद्वातीतम, गण सदृश, भावातीत. आणि असा जो देव आहे निर्गुण निराकार परमात्म्याचं ब्रह्मज्ञान भगवान शंकरांनी माता पार्वतीला दिलं. तो दिवस होता महाशिवरात्री. आपण कुठून येतोय? सुरुवातीपासून, भगवान शंकरांच्या पासून. त्याच्यानंतर कोण आलं? प्रभू रामचंद्र आले. आज 12,500 वर्ष झाली. राम जन्माला आला, राम मोठा झाला. 10, 12, 13 वर्षाचा झाल्यानंतर तो धनुर्विद्या शिकायला गेला. प्रभू रामचंद्र धनुर्विद्या शिकून आले आणि मग दशरथांनी सांगितलं की बाळ, अजून एक विद्या शिकायची राहिली आहे, ते ज्ञान घेतल्याशिवाय जगण्याला अर्थ नाही. मग ते कुठं मिळेल? मग त्यांनी सांगितलं वशिष्ठ ऋषी आहेत, मी त्यांना सांगितलंय, तू त्यांच्याकडे जा आणि ते ज्ञान प्राप्त करून घेऊन ये. प्रभू वशिष्ठांच्याकडे गेले. दरवाजा बंद होता. बाहेरून दरवाजा ठोठावला. आतून आवाज आला, कोण आहे? बाहेरनं सांगितलं मी आहे, दशरथाचा पोरगा राम. दारच नाही उघडले. हे परत गेले. प्रभू रामचंद्रजी परत गेले. दशरथाला सांगितलं तुम्ही सांगितलं ऍड्रेस दिला, मी बरोबर केलं. ते आत होते पण माझं दार, त्यांनी दार नाही उघडलं. तर काय प्रसंग झाला मला सांग बाळा, असं म्हणल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मी गेलो, आपण आवाज आला, कोण आहे? मी सांगितलं दशरथाचा पोरगा राम आहे. त्यांनी दारच नाही उघडलं. दशरथाने सांगितलं मी सांगतो तसं कर, दार उघडलं नाही तर मला विचार. प्रभू रामचंद्र परत गेले. दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे? बाहेरून आवाज आला, तेच पाहायला. लगेच दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर दशरथ नंदन प्रभू रामचंद्रांना समोर बसवलं आणि घटापक्ष म्हणजे या घटामध्ये असणारा आकाश, मटापक्ष म्हणजे ह्या मठामध्ये असणारा आकाश, आणि या पृथ्वीमध्ये असणारा आकाश, आणि हे पृथ्वीच्या आकाशामध्ये आहे ते आकाश, तो निर्गुण निराकार परमात्मा त्यावेळी दाखवला. कुणाला? परब्रह्म राम वशिष्ठ शरण. देव असून सुद्धा देवाला देव पाहावा लागला. तुम्ही आणि कोण आहे? सामान्य माणसावर. भगवान शंकराच्या नंतर प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आले. आणि परब्रह्म राम जे होते त्यांनी वशिष्ठाला शरण गेले आणि कृष्णाने सांगीपण कृष्ण शरण गेले. आता हे श्रीकृष्णांच्या पर्यंत आलो, पण श्रीकृष्णाने काय केलं? भगवद्गीता. तुम्ही भगवद्गीता कुणी जर वाचत असाल तर भगवद्गीतेमध्ये काय काय लिहिले नीट आणि स्पष्ट जर समजून घ्यायचा प्रयास केला तर ज्ञान काय आहे कळेल. भगवद्गीता घरी जाऊन उचला, उघडा, श्रद्धेने नमस्कार करा आणि त्याचे काही श्लोक सुरुवातीपासून वाचा. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक, श्लोक क्रमांक 20. दुसऱ्या अध्यायामध्ये 20व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की नैनम छिंदती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्लेंदिया तपो न शोष्यंती मारुता अच्छेदयम 21वा अच्छेदयम दाहोयम क्लेंदशोष एवच नित्य सर्वागत स्तनुवचनाय सनातन. की हा जो देव आहे हा अग्नीने तापत नाही, अग्नीने जळत नाही. हा जो देव आहे तो पाण्याने भिजत नाही. हा जो देव आहे तो वाऱ्याने सुटत नाही. हा जो देव आहे तो कधी येत नाही जात. नित्य स्तनुवचनाय सनातन. स्तनु म्हणजे झाडाचं खोड जसं तिथंच आहे. हे झाडाचं खोड कधी हल्लं का? हे झाडाचं खोड असं झाड अजिबात हलत नाही. तसं नित्य स्तनुरचना आहे सनातन. अनेक वर्षापासून हा निर्गुण निराकार परमात्मा तिथंच आहे. मग हा जो निर्गुण
निराकार परमात्मा ईश्वर आहे हा संतांनी, शंकरांनी सांगितला, भगवान श्रीकृष्णांनी सांगितला, प्रभू रामचंद्रांनी जाणून घेतला. हा सरळ सरळ खाली आल्याचा ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती येऊ आपण. माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माहितीये का? ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान आणि सर्वाभूती एक पूर्ण नांदे. देव कसं आहे? ज्ञानदेव प्रमाण आहे याला, आणि हा आत्मा निधान आहे, आणि हा निर्गुण निराकार परमात्मा सर्व घटामध्ये एकपणाने पूर्णपणे नांदतो. तो निर्गुण निराकार ईश्वर आम्हाला समजून घेणं गरजेचं. त्याच्यानंतर रामदास स्वामी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना 800 वर्ष झाली, रामदास स्वामींना 400 वर्ष झाली. आपण जवळ 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 जवळ. रामदास स्वामी म्हणतात की सदा संचला येत ना जात नाही, या राघवेना रीता ठाव नाही, नभे व्यापले सर्व सृष्टीच आहे. हे जग जे आहे ना परमेश्वरानं व्यापलेलं आहे. तो कधीच येत नाही, तो कधीच जात नाही, सदा संचला येत ना जात नाही, या राघवेना रीता ठाव नाही. त्याच्यानंतर समकालीन तुकाराम महाराज आले आणि जगतवंद, जगद्गुरु, जगत सूर्य, संत सूर्य तुकाराम महाराजांनी या भगवंताविषयी वर्णन केलं की पक्षी आकाशी उडाला, भोवती आकाश तयाला, तैसे परब्रह्म प्राणी याला व्यापून आहे. जसा पक्षी आकाशामध्ये उडतो आणि संपूर्ण विश्व त्याच्या भोवती असतं, तसे तुम्ही आणि हा निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये आहोत. ज्या देवामध्ये जाती, ज्यातून येती त्या देवा कोणी न ओळखते. तुकाराम महाराज म्हणतात की जो देव आहे तो निर्गुण आहे, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, आणि विठू भेटला मग निर्गुण निराकार. सगळ्या संतांचं धर्म तुम्ही मांडून बघा, सगळे संत एकच सांगतात. आणि म्हणून आज निरंतर मिशन कितीतरी वर्षापासून सांगतं की एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. जोपर्यंत आपण एकाला जाणत नाही, एकाला मानत नाही, तोपर्यंत एक होणार नाही. लक्षात ठेवा, देव प्रत्येकाचे वेगळे आहे, पण तो देव एक करून घेणं गरजेचं आहे. मग संत म्हणतात की आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. जीवाला सुख पाहिजे ना, तो सुखाची परिभाषा समजून घ्या. धीरजची खूप छान गाठ टाकला दिली, एवढे महात्मा छान बोलवले, किती तळमळ आहे महात्म्याची, एवढं चांगले नियोजन केलेलं. त्याचा ध्यास एकच आहे की प्रत्येकाचे देव वेगळे झालेत ना, ते देव एक होणं गरजेचं. तो देव कसा आहे? तो देव कळल्यानंतर सुख कळतं. नाही तर सुखाची परिभाषा वस्तूत आहे ते आपल्याला कळतं, आणि त्यामुळे वस्तूमुळे सुख मिळत. तुम्ही पोपटाला पकडण्यासाठी, जो पोपट असतो त्याला पकडण्यासाठी कुठलंही जाळं वापरलं जात नाही. प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. पोपटाला पकडण्यासाठी कुठलेही जाळं वापरलं जात नाही. 2 खांब रवतात, 2 खांबाच्या मध्ये असे पोकळ नळी, त्या पोकळ नळीतून एक दोरी आणि दोन्ही खांबाला बांधलं जातं, आणि त्या नळीच्या समोर एक आमिष जोडलं जातं. आमिष करता, आमिष म्हणजे मिरची असेल, पोपटाला आवडणारे फळ तिथं ठेवलं जातं. तो पोपट झाडावर उडून त्या नळीवर येतो, नळीवर बसल्याबरोबर नळी गोल फिरते. तर नळी गोल फिरल्याबरोबर ज्यांना असंच आयुष्य बघत सृष्टी बघितली, त्यांना अशी बघायची सवय नव्हती, ते असं दाबून धरलं आणि त्यांनी विचार केला की अरे भगवंता, किती खोल दरीत मी पडून जाईल तिथे पाय जोडले तर. आता तसा घट्ट धरून बसतो. ज्यांना हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं तो झाडाच्या आडव्या लपून बसलेला असतो. पारधी तो जातो, त्या पोपटाच्या त्या पायावरती असं मारतो. तो पोपट पाय सोडत नाही. तो पोपट एवढ्या नळीला घट्ट पकडून झालेला असतो त्यानं की त्या पारधीनं एक हिसका मारल्यानंतर त्याचे 2 पाय तिथं काढतात आणि मासाचा गोळा हातात मध्ये येतो. त्याला खायलाच नाही. तसं हा जीव संसार रूपी नळीला इतका चिकटून धरलाय आपण, तर एक दिवशी काळ येईल आणि जोराचा हिसका मारेल, 2 पाय तिथंच राहतील.
अनेक जणांचे राहिलेत. त्याच्या आधी जागा होणं गरजेचं आहे. त्याच्या आधी ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान जे आहे ते सुखासाठी आहे. सगळं कशासाठी आहे? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? सर्व सुखाचे आदर वापर तुम्हा. कुठं सुख आहे? सुख संतांच्या पायात आहे. सुख भगवंताच्या पायात आहे. आम्ही कुठं सुख शोधतोय? प्रेमाने बोला. संपून घ्या. थोडं आजारी असल्यामुळे तुम्हाला पुरवठा. पण असं मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही मला सोडायचं नाही. प्रेमाने बोला. सुखाची परिभाषा. सुख कशात आहे? ब्रह्मज्ञानीला फक्त माहिती आहे सुख कशात आहे. बाकीच्यांना सुख कळायला तयार नाही. मूल जन्माला आलं की आपण काय सांगतो? त्याला 2 दात यायला लागतात बरोबरचे. प्रेमाने बोला. म्हणजे बापूचा 2 दात आले खालचे वरचे की त्याची कडी पातळ होते मुलाची. आणि मग काय होतं? त्याला गुलाब लागतात, अंग फणफणत, उलट्या होतात. मग आमच्या घरचे आजीबाई त्याला हळू सांगतात, बाळ एवढे तुला 4 दात आले ना, तुझ्यासारखा सुख मागून जगात कोणी नाही. ते म्हणतो बरं ठीक आहे. त्याला दात बी येतात, थंडीत होतं. आणि नंतर मग शाळेत जायला लागतं. शाळेत जाताना कसं करतात? कपडे घालताना त्याला वाटतं मला कुठं पाठवतात काय कळायला तयार नाही. मग शाळेत घालतात. शाळेत रोज पोराचं पोटात दुखतं, काय तर होतं. ते घरी येतं. आई त्याला एकच समजून सांगते, बाळ 10वी पर्यंत नीट शिक. एकदा 10वी झाली ना तुझ्यासारखा सुखी माणूस कोणी नाही येणार. 9वी पर्यंत विचारलं जातं. 10वी घरात गोलमेज परिषद भरते. घरातली टीव्ही बंद, घरातले सगळे काय मनोरंजनाचे साधन बंद. या वर्षी तुझी 10वी आहे. 10वी मन लावून जर केली ना तर तुला कोणी विचारणार नाही. तू मनाचा राजा, कॉलेजला जा, सुखी होशील. ज्यांची 10वी झाले त्यांना बोलवा, सुख आहे त्यांच्या. प्रत्येक वेळा सुखाची परिभाषा खोटी सांगून आम्हाला मोठं घेण्याचा प्रयत्न केला. नंतर जर बिचारा 11वीला जातो रंगीबेरंगी कपडे घालून, तेवढ्यात 12वी येते. कळता मग घरचे सांगतात 10वी लय हलकत होतो बरं का. आता 11वी 12वी हलक्यात घ्यायची नाही. 12वी झाली की तुझ्यासारखा सुखी कोण नाही. ते बिचारा रात्रंदिवस अभ्यास करतो. कुठं फिरायला जात नाही, कुणाच्या लग्नाला जात नाही, कुणाच्या मुंजाला जात नाही. घरात अभ्यास करत बसतो. 10वी पूर्ण झाली, 12वी पूर्ण चांगली झाली पाहिजे. 12वी झाली, चांगल्या मार्काने पास होतं, मार्क लिस्ट घेऊन येतं. आणि आई बापल्या पाया पडतो, देवाला पेढे. त्याला वाटलं जगाचा सुखी माणूस मीच आहे. ज्यांची 12वी झाली नाही त्याला जगातले सुखी आहेत का? मग आई सांगते डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो, असं काहीतरी हो, मग तुला सुख मिळेल. आता हे विचार करतो की आतापर्यंत असं दात आल्यापासून मला सांगताय कधी सुख होईल. आता दात पडायची वेळ आली तरी सुख येईना. मग डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो. मग ते डॉक्टर, इंजिनियर, वकील काहीतरी होतं आणि येतं आणि घरी बसतो. घरी बसल्यानंतर म्हणते एवढा शिकला सवरला मी घरातच बसून आहे. तुला कसं सुख लागेल सांग बघू. ते म्हणतो मला सुख लागणार पण कधी सांगाल का? तर त्यात एक कोणतरी शानपण सांगतं की ह्याच्या लग्न करामध्ये सुख लागेल. हा मग मुली बिली बघायला चालू होतं. मुली बिली बघतात, त्याचं लग्न करतात आणि मग सुखी होतात बिचारा. पुढं काय झालं? पुढे लग्न झालं. लग्न चांगलं झालं. कोण सुखी आहे सांगावं. हा, लग्न झालेल्या माणसाचा चेहरा म्हणजे डिस्प्ले केलेल्या मोबाईल सारखा. हा बघा, त्यात मॅसेज आलेला कळत नाही, त्यात कॉल आलेला कळत नाही, त्यात गाणं लावता येत नाही, कुणाला फोन लावता येत नाही, कुणाचा फोन घेता येत नाही. डिस्प्ले गेलेला मोबाईल. आता हे तर सुद्धा बघा, एवढं हसून सुद्धा कोणी हसत नाही. याचा अर्थ काय? लग्न झालं पाहिजे. सुखाची परिभाषा काय असते? आई बाबाची मुलांच्याकडे सुखाची परिभाषा काय असते? बघा, एखादा बाप जेव्हा त्याला मुलगी होती ना, त्या मुलगीचा हाताच्या फोडाप्रमाणे लहानाची मुलगी करतो. आणि ज्यावेळी मुलगी आता 19-20 वर्षाची होती ना, जगात बापाच्या अंगावरती 10 करोड रुपये लोन असत त्याची चिंता करत नाही. पण 20 वर्षाची मुलगी घरात टेन्शन घेतो.
लवकरात लवकर पुरीचं लग्न केलं पाहिजे. पोटचा गोळा आहे, आबरू आहे, इज्जत आहे, आणि तो असं स्थळ बघतो आणि लग्न ठरतं. लग्न ठरल्यावर पाहुणे सांगतात एवढे थोडे दागिने केले पाहिजे. आता बायको वर्षभर भांडत असते की मला एक दोन महिने तर एक दोन मीटर करा हो, तो पुढच्या वर्ष करू, ऊस गेल्यावर करू, टामॅटो गेल्यावर करू, शेंगा गेल्यावर करू. असं करत करत बायकोला टोलवत असतो. पण पुरीच लगेच ठरल्याबरोबर 50 तोळे दागिने करतो. कुठनं टाकत ती? हे मुलीवरचं प्रेम असतं. त्याला वाटतो की मुलगी एकदा उठली माझ्या घरातून आणि दुसऱ्याच्या घरात गेली ते मायासारखं सुखी माणूस कोण नाही. लग्नाच्या मांडवात बघा असा फेटा बांधून निवांत बाप फिरत असतो. त्याला असं वाटत असतं मी राजा आहे आणि माझी कन्या आहे, तिचं लग्न आहे. अहो सगळं लग्न झालं की सगळं कॅम्पस बिम्पस भरतो. सगळी मांडवातली गेली ना, मांडवाच्या कोपऱ्याला बसून ढसा ढसा रडतो ना, बाप. मला वाटतं मी सुखी झालो आता. पण सगळ्यांनी लक्षात घ्या, मुलांची लग्न करण्याचं सुख नसतं, मुलांना संस्कार देण्यात सुख असतं. आणि ते संस्कार फक्त कुठल्याही सरकारचं काम नाही. संस्कार हे निरंकारी मिशनचं काम. तुम्ही सगळेजण मायबाप बहिणी आहात, रक्षाबंधन जवळ आले. तुम्हाला जर चांगला समाज घडवायचा असेल तर भावाकडनं काय गिफ्ट घ्यायचे घ्या. मोबाईल नंबर, ऍपल 60 घ्या, 50 घ्या, 70 घ्या, नवीन येणारा कुठला पण घ्या, दातोडे दागिने घ्या. आपलं दुमत नाही. भावाकडनं जे काही घ्यायचंय ते घ्या, पण राखी बांधल्याबरोबर भावाच्या डोक्यावर हात ठेवून त्या भावाला शपथ घ्यायला सांगा की जशा घरच्या आई बाईची इज्जत करतो ना, तशी समाजात रस्त्याने जाता सुद्धा आई बाईची इज्जत करायची. जर मदर म्हणतोय ना तर कदर करायला शिक, तर फादर म्हणतोय ना तर कदर करायला शिक. आणि हे जर शिकवलं तर समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. कारण संस्कार हे सरकारचं काम नाही आहे, हे संस्कारचं काम आहे. आणि हे संस्कार फक्त निरंकारी मिशन मध्ये भेटतात. मागच्या महिन्यामध्ये परभणीमध्ये एक 17 वर्षाचा मुलगा वडिलांच्याकडे गेला आणि मला म्हटलं दारू प्यायला पैसे पाहिजे वडिलांना. 17 वर्षाचं पोरगा वडिलांच्याकडे दारू प्यायला पैसे मागतं. वडील म्हणजे मी पैसे देणार नाही, माझ्याकडे आहेत तरी सुद्धा. मुलाला कुठला राग आला, त्याने 5 लिटरचं कॅन उचललं. त्याचं तो परभणीची गोष्ट आहे. 5 लिटरचं कॅन उचललं, तो पण काढलं, त्याचं ते भूत उपटलं आणि वडिलांच्या अंगावर बसलं. आता बाप म्हटला जाऊ दे तुझ्या अंगावर, काय पायटर लावणार नाही. रागात जाऊन काढायची पिके आणले, बापाला पिटून टाकलं. दरवाजाची कडी, दरवाजा लावून घेतला, कडी लावली आणि निघून गेला. अरे धिक्कार आहे आपल्या मुलांचा. ज्या आई वडिलांनी लहानपणापासून पोटात असल्यापासून काळजी घेतली की आम्हाला जगातलं कुठलंही सुख नको, पण आपली पोर आमच्या पोटाला यावी की ज्यांनी आम्हाला सुख निर्माण करून द्यावं. आता हा दोष बापाचा आहे. बाप जर सत्संगला येत असता आणि पोरगा जर सेवाला असता तर हे झालंच नसतं. मला यासाठी नित्य नियमाने सत्संग करणं गरजेचं आहे. सत्संगमध्ये संस्कार शिकवतात, सत्संगमध्ये पाया पडायला शिकवलं जातं, सत्संगमध्ये नम्र राहायला शिकवलं जातं, सत्संगमध्ये आई वडिलांचा सत्कार करायला शिकवलं जातं. आणि म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून गावाच्या गावं प्राप्त होत आहे. कारण जो सत्संगमध्ये आला तो सुखी झाला. एकदा का तुमचा संसार तुम्ही सत्संगच्या रूपाने सद्गुरूच्या चरणावर वाहिला, अहो यांनी किती जणांचे संसार चालवलेत. जे जे निरंकारी झाले त्यांच्या आयुष्याचा बेडा पार झाला, त्यांचे न्यारे व्यारे झाले. महाराज फक्त सत्संगमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे, संतांच्या चरणावरती येणं गरजेचं आहे. सुखाची परिभाषा सत्संगमध्ये कळते. आणि खरंच सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर नित्य नियमाने सत्संग करा, सेवा करा, सुग्रण करा. देवाची परिभाषा आपण सगळ्या संतांची बघितली, थोडी गाडगे महाराज पण बघू. संत गाडगे महाराज म्हणतात अरे देव कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? आता महात्म्यांनी कोणतरी सांगितलं, सरपंचांनी सांगितलं की गावच्या गाव स्वच्छ झाली. आज गाव स्वच्छ केलं सेवादल महात्म्यांनी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. ते नित्य नियमाने करतातच. निरंकार मिशन काम काय करतात? निरंकार मिशन रात्रंदिवस संपूर्ण समाजाची सेवा करतं, गावाच्या गाव स्वच्छ करतं, जल स्वच्छ करतं, जमिनी स्वच्छ करतात, वायू स्वच्छ करतात, माणसाची मन स्वच्छ करतात. आजचं काय प्रोग्राम आहे?
सकाळी गाव स्वच्छ केल्याने आता मन स्वच्छ करायचं काम चालू. आणि निरंतर अनेक झाडे लावली आतापर्यंत. ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड आहे निरंतर मिशनचं झाड लावण्याचं. एवढी झाडं लावली आपण. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवलं. तुम्हाला माहितीये त्या पृथ्वीवरती जेवढी झाडं आहेत ना तेवढी झाडं जर कापली तर 7.5 मिनिटं पुरेल एवढाच ऑक्सिजन बॅलन्स आहे. 7.5 मिनिटानंतर माणसं जाग्यावर टाकतात अजून करतील. 7.5 मिनिटानंतर आकाशाचे पक्षी सगळे धडधड खाली पडतील. पाण्यातले मासे मरून वरती येतील. पृथ्वीवरची सगळी जनावरं टाचा घातून मरतील. 7.5 मिनिटात पुरेल एवढाच ऑक्सिजन आहे. त्यामुळे झाडं लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून निरंतर मिशन करोडो झाडं लावतो वर्षाला. आता आमचा पुण्याचा समागम होता. समागम झाल्यानंतर तिथे 20,000 झाडं लावले आमच्या दादा महाराजांनी आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी. बरं तोडलं एक पण नाही तरी 20,000 लावले. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न. सरपंच साहेब तुमच्या गावामध्ये अशी एक प्रथा करा की जी शाळेमध्ये मुलं जातात ना त्यांना प्रत्येकाने एक झाड द्या आणि त्यांना झाड ना दत्तक घ्यायला सांगा. ते झाड शाळेच्या भोवतीने लावायला सांगा. आणि कुठली ऑक्सिजन बिक्शन इकडे तिकडे लावू नका. तुम्ही लावणारा सुद्धा फळाची झाड लावा. त्या मुलाने काय केलं पाहिजे ते झाड अजून शाळेत गेलं पाहिजे. ते झाड तिथं लावलं पाहिजे आणि त्याच्या नावाची मुलाच्या नावाची पाठी त्या झाडाला लावा. आणि मुलाला सांगायचं जाताना बॅगेमध्ये 2 वॉटर बॅग न्यायच्या. एक न्यायची स्वतःला पाणी प्यायला आणि एक न्यायचं झाडाला. दिवसभर ते पाणी ते पिल. सकाळी गेल्या त्या झाडाला पाणी घातलं तर झाड मोठं होईल. ते झाड ऑक्सिजन देईल. ते झाड फळं देईल. आणि सगळ्या मुलांनी जर झाडं लावली त्याला जर फळं लागली ती फळं विका. आणि ज्या मुलांना परीक्षेची फी भरता येत नाही परीक्षेची फी भरू शकतात. आमची पापळ सर आहे. एक चांगला उपक्रम आहे. निरंकारी मिशन हे किती वर्षापासून करताय. ब्लड डोनेशनचं काम करताय. रक्तदान करताय. रक्तदानाचे शिबिर होत आहेत. आणि मग गाडगे महाराज म्हणायचे की पंढरपूरला गेल्यानंतर इतिहास वाचा. त्या पंढरपुराच्या मंदिरामध्ये गाडगे महाराज कधीच नाही गेले. ते दिवसभर गावाच्या गावात स्वच्छ करायची. आणि गाव स्वच्छ करताना लोक विचारायची महाराज कोण येणार आहे एवढं साफसफाईसाठी. तर ते म्हणायचे संध्याकाळी एक लय भारी महाराज आहे यावर का तुम्ही इथं कटड्यावरती. आणि छान प्रवचन आहे त्या महाराजांचं. प्रचारक पण तेच आणि सेवादल पण तेच महाराज. मग स्वच्छ गावं करून सुद्धा लोक संध्याकाळी त्यांचं प्रवचन ऐकायला यायची. आणि कुणीतरी भाकरीचा तुकडा घेऊन यायचा. ते भाकरीचा तुकडा गाडगे महाराज खायचे. ते कमरेला असे आवळायचे आणि लोकांना प्रवचन द्यायचे. लोकांना सांगायचे की तुमच्या घरात देवारा आहे का. प्रेमाने बोला. मोठ्याने बोला. माझ्या मागं विठ्ठलाचं मंदिर आहे. समोर मारुतीचं मंदिर आहे. विठ्ठलाच्या मंदिरात आणि मारुतीच्या मंदिरामध्ये देवा आहे का. दिवा लावतात ना. आहे ना. तेल संपूर्ण कोण लावतं. पुजारी लावतात. तुमच्या घरात दिवा आहे का. देवारा असेल असलाच पाहिजे. देवारा काढून टाकायचा नाही. कारण ज्ञान हे देवाऱ्यामुळे आहे. जर निर्गुण टाळायचं असेल तर सगुण असणं गरजेचं आहे. सगुणच नसेल तर निर्गुण कुठून येणार महाराज. त्यामुळे देवालय देव मंदिर असणं गरजेचं आहे. या गावात सुद्धा किती छान पांडुरंगाचं मंदिर आहे. किती छान मारुतीचं मंदिर आहे. गावासाठी जोरात टाळ्या झाल्या. पण गाडगे महाराज म्हणायचे की तुमच्या घरात जो देवार आहे त्या देवाच्या समोर दिवा लावता. तो दिवातलं तेल संपल्यानंतर कोण लावतं कोण तेल लावतं. तर लोक म्हणायचे आम्हीच लावतो जी. मग तुमच्या देवाराच्या समोरचा दिव्याचं तेल संपल्यानंतर तुम्ही लावता मग तो दिवा लागतो. पण सूर्य नावाचा दिवा ज्या देवानं लावलाय तो कधीच विसला नाही. त्याला जो तेल लावतो ना त्याचं नाव देव आहे. देवाची परिभाषा जरा चांगल्या कार्यावर समजून देत मला. अशा काळ्या वाजवणारा माणूस 40 वर्ष जगतो. अशा काळ्या वाजवणारा माणूस 80 वर्ष जगतो. आणि अशा काळ्या वाजवणारा माणूस 100 वर्ष जगतो. तुम्ही सर्व सकाळी यशू व्हावं असं परमेश्वर त्यांनी सांगितलं. काय तुम्ही करतो की तुम्हाला खरंच काय समजतंय नाही समजत. मग तो सूर्य तो कधीच विसला नाही. बरं आता टेम्परेचर किती आहे. दुपारी कसलं टेम्परेचर. मग मला सांगा या पृथ्वीवरून इथपर्यंत सूर्य ठेवायचा आहे. हे डेस्टिनेशन हे जे अंतर आहे हे ठरवलं कोण. जरा जवळ आणला असतं तर प्रत्येक उन्हाळ्यात करतून सगळी गेली असती. पृथ्वीचा आणि सूर्याचा डिस्टन्स ठरवला कोण. त्याचं नाव देव. आपल्याकडे गाडी असते.
त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, ती गाडी पळते, पेट्रोल संपली की परत पेट्रोल टाकतो, पण आपल्या गाडीतलं पेट्रोल आपण टाकतो. पण पृथ्वी जी आहे करोडो वर्षापासून स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, म्हणून दिवस आणि रात्र होतो. त्या पृथ्वीला थांबू नये म्हणून कोण पेट्रोल घालतं? त्याचं नाव देव आहे महाराज. देवाची परिभाषा समजून घ्या. आणि त्या देवाला आपण बकेट टाकतो, त्या देवाला कोंड्या टाकतो, त्या देवाला अंगी उकडून टाकतो. आणि कुठला देव आहे जो आपलं लेकरू काप म्हणून सांगतो? असं कुठली आई आहे की माझं लेकरू कापल्यानंतर त्याचा मटण मला खायला घाल, मी तुझ्यावर प्रसन्न होईल म्हणतो? नाही मागत देव. गाडगे महाराज म्हणतात की अरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळही तुझी लेकरे, अरे पुण्य समजती पापाला. पाप आहे देवाच्या नावावर पत्री टाकू नका, देवाच्या नावावर कोंबडी टाकू नका. देवाला असले काही लागत नाही, देवाची सगळी लेकर आहे. तो निघून निराकार परमात्मा समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो जो समजतो ना तो जगात सुखी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर मध्ये लिहून ठेवलं की तो पाषाणा माझी परिस्थिती. म्हणजे काय? जो कोणी अशा पद्धतीने देवाला मानतो ना, जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जे निरंतर मिशन देव दाखवतं, जे आमच्या माताजी आपलं देव दाखवणार आहे, असा देव जो बघतो तो पाषाणा माझी परिसू. म्हणजे काय? या पृथ्वीवरती दगड किती येतो? पाटोळे सर किती दगड आहे? भरपूर भरपूर आहे. म्हणजे माणसातली दगड नाही म्हणत. तुकाराम महाराज म्हटले ना, तुका म्हणे जाता बिंदू आहे त्यावरून दगड मारा देवा, तसली नाही. खरं कसे दगड? पृथ्वी ही दगडाची जननी आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या जगातले सगळे दगड एका बाजूला करा आणि परीस नावाचा दगड एका बाजूला करा. त्या सगळ्या दगडांच्या पेक्षा परीसाची किंमत जास्त असेल. तो पाषाण माझी परीसू. कोण? ब्रह्मज्ञानी, कंसात निरंकारी. जो निरंकारी आहे तो पाषाण माझी परीसू. रसायन ते शुद्ध रसू. जगात सगळे रस आहे. दूध आहे, दही आहे, ताक आहे, लोणी आहे, थम्सअप आहे, पेप्सी आहे. जे पिता येतात त्याला रस म्हणतात. ह्या जगातले सगळे रस एका बाजूला करा आणि अमृत नावाचा रस एका बाजूला करा. तो रसांती सिद्ध रसू. सिद्ध रस म्हणजे अमृत. तो पाषाणा ज्ञानी, तो पाषाणा माझी परिसू, रसांती सिद्ध रसू, मनुष्यांचे अंश माझा ठिकाण. जो ब्रह्मज्ञानी आहे ना, देव म्हणतो तो माणूस तरी तो अंश माझा आहे. एरवी ज्ञानी आहे जो म्हणजे चैतन्याचे केवळ माझे, ते न म्हणावे परी काय कीजे. अरे अर्जुना, भगवान कृष्ण म्हणतात एरवी ज्ञानी आहे जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे. त्या जगात जरी चैतन्य मी असलो तर हा ज्ञानी महात्मा माझं चैतन्य आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब. कोण? जो ज्ञानी महात्मा आहे ना, तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव, सुखाचे ते कोंब. त्याला जे अवयव आहेत ना, सुखाला फुटलेले कोंब आहेत. एवढं उच्च ज्ञान आज निरंतर विषय तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे. तर या ज्ञानावरती टिकून राहू, या ज्ञानावरती दूर राहू, सत्संग करू, सेवा करू, सिमरन करू. आणि धीरजी आणि सगळ्या टीमनी आणि या गावांनी सपोर्ट केला. या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या आहेत. जे जे तुम्हाला हवे ते तुम्हाला मिळो आणि भाग्यवंत शब्दाचा अर्थ तुमच्याकडे भरून देणार प्रेमाने.